ओह 2 तास ऑफिसच्या कामांसाठी 12 तासांचा प्रवास करून येतोय. मी खूप थकलीये. आणि मी पण आहे मॅडम. ठीक आहे, येऊन बस ना. नाही, काही हरकत नाही मॅडम. मॅडम, जाण्याची वेळ झाली आहे. आपल्याला लवकर रेडी होऊन ऑफिस मीटिंगसाठी जायचं आहे ना. ओ नो, ठीक आहे, लवकर रेडी होऊन ऑफिस मीटिंग अटेंड करूया. ते सगळं असू दे. तू रूम बुक करताना सेपरेट रूमच बुक केली होती ना? हो मॅडम. हं. नाईस. किचन मोठी आणि खूप छान हो ना आहे. मॅडम. चला, लेट होत आहे. ऑफिस मीटिंग संपवून येऊया. अच्छा, चालूया. हं. रेडी आहेस ना? चालायचं? हो, रेडी आहे. चला ना मॅडम. बस ना. दोन तासाची मीटिंग आहे, लवकर या सांगून ती 4 तास नॉन स्टॉप मीटिंग चालली तिथे. आई शपथ, मी खूप थकलोय मॅडम. नाहीतर ही हेड ऑफिस मीटिंग होती ना. नशीब समज की लवकर संपली मीटिंग. ते काही असो मॅडम, मीटिंग मध्ये तुमचं भाषण सुपर होतं. करेक्ट मुद्द्याला पकडून मीटिंग मध्ये मस्त स्कोर केलात तुम्ही. ज्या क्षणी तुम्ही बोलणं सुरू केलं ना, बॉस तर अगदी तुम्हालाच पाहत होते मॅडम. ठीक आहे. आपल्यासाठी रात्रीची बस बुक केली आहे ना तू? हो मॅडम. मी आता खूप थकली आहे. काही वेळ जाऊन मी आराम करते जरा. ठीक आहे मॅडम.
मॅडम, मॅडम, हं? हं? अ, अ, काय झालं? काही नाही, एक छोटासा डाऊट होता. हं? कसला डाऊट विचार ना. काही नाही, तुम्ही आजवर लग्न का नाही केलंत मॅडम? अ, हं, माझ्या आई-बाबांना माझ्याशिवाय अजून 4 मुली आहेत. आम्ही लहान असतानाच आमचे आई-बाबा आम्हाला सोडून गेले. ते गेल्यानंतर त्या चौघींना मोठं करण्याची जबाबदारी मीच घेतली. त्यांना अगदी जबाबदारीने सांभाळलंय मी. त्या चौघींना पण छान शिक्षण देऊन त्या चौघींना चांगली नोकरी लागल्यावरच त्यांच्यासाठी चांगला मुलगा शोधून त्यांचं लग्न पण करून दिलं मी. त्यांचं आयुष्य सावरता सावरता माझं वय आता 40 झालंय. तसं 40 वर्षाच्या बाईसोबत कोण लग्न करेल तूच सांग. मला बघायला जितकेही मुलं आले ते सगळे मला नाही म्हणून चालले गेले. आणि म्हणूनच मला लग्नात तसा काही इंटरेस्ट नाहीये. मॅडम, हं? तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी तुमच्याशी लग्न करू का? हे काय बोलतोयस तू? मी तुला म्हटलं ना की मला लग्नात काहीच इंटरेस्ट नाहीये. माझी ऐपत तुमच्याहून कमी आहे म्हणून तुम्ही मला नाही म्हणत आहात ना? हं? असं काही नाहीये. तू वयाने माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान आहेस ना. तर काय? तर काय झालं मॅडम? तुम्ही मला खूप आवडता मॅडम. तसं आजकाल वय काय मोठी गोष्ट नाही आहे मॅडम. तुम्ही हो म्हणत असाल तर आपण लग्नबंधनात अडकूया. आपण दोघं आनंदी आयुष्य जगू मॅडम. प्लीज मॅडम. माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत जर मी लग्न केलं तर आयुष्य नीट जाऊ शकतं का?
समाजात जितकेही लोक आहेत ते आपल्याला टोकणार नाही का? तुम्हीच असं म्हणाल तर काय होईल मॅडम? आपण लोकांचा का विचार करायचा मॅडम? जेव्हा आपला कठीण काळ होता तेव्हा समाजातील लोकांनी आपली काही मदत केली का? जेव्हा आपली मनं जुळली आहेत तर समाज आपल्याला काही म्हणेल म्हणून आपण का घाबरायचं मॅडम? प्लीज मॅडम, विचारपूर्वक उत्तर द्या. तुम्ही या नात्यात आनंदी राहाल. लग्न करून आपण आनंदी राहू मॅडम. मॅडम, दया करा आणि ओके म्हणा मॅडम. प्लीज मॅडम. प्लीज मॅडम, प्लीज मॅडम, मला तुम्ही हवे आहात मॅडम. प्लीज मॅडम, प्लीज मॅडम, आपण दोघं लग्न करूया मॅडम. प्लीज मॅडम.